सांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे आणि या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण आता 82% इतकं भरलंय। तर धरणात पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे धरणातनं 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होणार आहे। तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 2.5 फुटांनी वाढ झाली आहे। काल 27 फुटांवर असणारी कृष्णा नदीची पाणी पातळी ही आता 29 फुटांवर जाऊन पोहोचली आहे। दरम्यान परिसरातील शेतात यामुळे पाणी शिरण्याची सुद्धा भीती आहे। त्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतेत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीपात्रामध्ये वाढ होत आहे। आपण आता सांगलीच्या कृष्णा नदीपात्रा येथे आहे आणि आपण पाहू शकता की कृष्णेचं पात्र हे बाहेर पडलेल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। काल 27 फुटावर कृष्णेचं पात्र हे स्थिर होतं, मात्र कालपासून 2.5 फुटाने कृष्णेच्या पात्रामध्ये वाढ झालेली आहे। आज 29.5 फुटावर कृष्णेची पातळी गेलेली आहे। त्यामुळे पाणी या ठिकाणी वाढलेलंच आपल्याला पाहावयास मिळत आहे। सांगलीच्या या सरकारी घाटावरती जे छोटे मोठे मंदिर आहेत ते देखील त्या मंदिराला देखील या ठिकाणी पाणी लागलेलंच आपल्याला दिसून येत आहे। प्रशासनाकडून या ठिकाणी शहरातही आवाहन करण्यात येत आहे, सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।